श्री गुरुचरित्र अध्याय 50वा मराठी भावार्थ। 9व्या अध्यायात एका धोब्याने म्लेच्छ नावाचे वैभव पाहून आपल्याला तसे वैभव मिळावे अशी प्रार्थना श्री गुरुजवळ श्रीपाद श्री वल्लभ यांच्याजवळ केली होती व आपले जीवन संपुष्टात आणले होते। तो धोबी पुन्हा जन्माला तेव्हा बिदरचा बादशाह झाला। तो आनंदात राहत होता। तो जरी यवन होता तरी त्याच्या मनात चांगली वासना असे। तो सर्व जातींना सारखाच दानधर्म करीत असे। त्याच्या घरचे मौलवी त्याला हिंदू धर्माबद्दल द्वेष करण्यास सांगत असत। हिंदू निराकार देवाला साकार मानतात आणि जे म्लेच्छ त्यांच्या भजनी लागतात ते अधोगतीसच जातात असे ते मौलवी राजाला सांगत असत। तुम्ही एकीकडे त्यांची निंदा करता आणि एकीकडे म्हणता देव सर्वांठाई आहे, म्हणून मी म्हणतो की आपले मत स्थापन करण्यासाठी मी द्वेष का करावा। राजाने मौलवींना अनेक प्रकारे समजावून सांगितले आणि देव ब्राह्मणावर श्रद्धा ठेवून अनेक पुण्यकर्मे केली। अशा तऱ्हेने तो राजा बिदर नगरीत राज्य करीत असता त्याच्या मांडीवर एक मोठा फोड आला। अनेक वैद्य त्यावर उपचार करून गेले, पण तो फोड बरा होईना। काही विप्रांनी त्याला सत्पुरुषांची सेवा करण्यास सांगितले व पाप विनाशी तीर्थात स्नान करण्याचा उपाय सांगितला। राजाने तिथे जाऊन स्नान केले व त्याला तिथे एक यती भेटला। त्या यतीने त्याला सांगितले, राजा तुला जर सत्पुरुषाचे दर्शन घडले तर तू बरा होशील। तू गाणगापुरात जा, तेथे एक संन्यासी महानुभाव राहतात, त्यांच्या दर्शनाने तुझा फोड बरा होईल। तेव्हा राजा गाणगापुरात गेला। प्रथम म्लेच्छ राजाला भिवून लोक श्री ठाव ठिकाणा त्याला सांगितला, पण तो रागावला। तेव्हा त्यांनी त्याला संगमावर पाठवले। संगमावर स्वामी भेटले। त्यांनी त्याला पूर्वजन्मीची आठवण दिली। तेव्हा पूर्वजन्मी आपण रजक होता वगैरे सर्व त्याला आठवले। त्याने स्वामींना शरण जाऊन व्याधी बरी करावी अशी विनंती केली। श्रीगुरूंनी कृपादृष्टीने पाहताच त्याचा फोड नाहीसा झाला। मग स्वामींनी आपले राजेश्वर पाहावे अशी विनंती केली। राजाच्या इच्छेला मान देऊन स्वामींनी त्याच्या राजसदनात जाऊन सर्व परिवाराला दर्शन दिले। राजाने यापुढे मी स्वामींच्या सेवेत राहीन असे म्हटले। तेव्हा मुलांवर राज्य सोपवून तू मला श्रीशैल येथे भेट असे सांगून स्वामी गोदावरीत सिंहस्थान स्नान करून गाणगापुरात परत गेले। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 50वा। श्री गणेशाय नमः। सिद्धमनी नामधारका। पुढे अपूर्व ऐका। पूर्वी रजक कथानका तू ते आपण निरोपिले। उपजला तो म्लेच्छ यातीत विदुरानगरी राज्य करीत। पुत्र पौत्री नांदत महानंदे पर्येसा। विशेष भक्ती विप्रांवरी ती असे पूर्व संस्कारी। अस्ति देवालये भूमीवरी उपद्रव नेदी तयांसी। त्याचे घरचे पुरोहित तया रायासी शिकवित। आपण होऊन म्लेच्छ जात देवद्विजा निंदावे। मंदमती द्विज जाती देखा पाषाण पूजा करीती। समस्तांते देव म्हणती काष्टवृक्ष पाषाणासी। राजा म्हणे पुरोहितांसी तुम्ही निरोपिले आम्हासी। अणुरेणू तृणकाष्टेसी सर्वेश्वर पूर्णसे। समस्त जातींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती। पृथ्वी आप तेज वायू रीती आकाशापासव पर्येसा। आणि तुम्ही म्हणाल ऐसे पूजिती पाषाण देवा सरीसे। सर्वाठाई पूर्ण भासे विषात्मा तो एकची। विषापरी पुरोहितासी सांगे राजा विस्तारिसी। करी पुण्य बहुवसी विश्वास देव द्विजांवरी। राजा देखा येणे परी होता तया विदुरानगरीत। पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक उद्भवला। नाना परीचे वैद्य येती तया स्फोटकालेप करीते। शमन नोहे कवणे रीती महादुःखे कष्ट तसे। ऐसी असता वर्तमाने श्रीगुरु असता गाणगा भोवणी। विचार करीतो आपले मुनी राजा येईल म्हणून या। प्रकट झाली महिमा ख्यात पहावया येती म्लेच्छ जात। आता राहावे आम्ही गुप्त लौकिकार्थ पर्येसा। आले ईश्वर नाम संवत्सरू सिंहराशी आला असे गुरु गौतमी तीर्थ असे थोरू। यात्रा प्रसंगी जावे जाता म्हणती सर्व शिष्यांसी। करा आई ते वेगेसी येतो राजा बोलावयासी। जावे त्वरित गंगेला येणे परी श्री गुरुमूर्ती। होते गाणगापुरी ख्याती राजा येवणार झाली मती। पूर्व संस्कारी पर्येसा। स्फोटकाच्या दुःखे राजा अपार कष्टला सहजा। नाना परीचे औषधे निजा करिता तयान होय बर्वे। विप्र म्हणती रायासी स्थान बर्वे पाप विनाशी। जावे तुम्ही सहजेची विनोदार्थ पर्येसा। ऐकून या विप्रवचन संतोषला राजा आपण। निघाला त्वरित येथून पाप विनाशी तीर्थासी। समस्तांते राहोणी एकला गेला तया स्थानी। स्नान करिता तत्क्षणी आला एक यती तेथे। राजा देखोणी तयासी नमन केले भावेसी। दावी ते असे स्फोटकासी म्हणे उपशमन केवी होय। ऐकून तयाचे वचन सांगता झाला तो विस्तारून। महानुभावाचे होता दर्शन तुझ बर्वे होईल असे विनंती। अवंती नगरी होता एक दुराचारी जन्मोनिया विप्र उदरी। अन्योन्य राहत तसे आपण असो मदोन्मत्त। सकळ स्त्रियांसवे रमत संध्या स्नान केले त्यक्त अन्य मार्गे राहत तसे। ऐसा असता वर्तमान ब्राह्मण होता वैश्यासदनी। तेथे आला एक मुनी वृषभनामा महायोगी। तया देखुनी दोघे जन करीती साष्टांगी नमन भक्तिभावे करून घेऊन आली मंदिरात। बैसो घाली
ती पीठ बरे, पूजा करीती षोडशोपचारे, अर्घ्यपाद्य देवोनी पुढारे, गंधाक्षता लाविता ते, करवून या भोजन, केले हस्त प्रक्षालन, बरवा पलंग आणून देती तया योगी असे, तयावरी केली शयन, तांबूल देती आणून, करीती पाद सेवा सेवन, भक्तिभावे दोघे जण, उदय झाला दिनकरासी, संतोषला तो तापसी, निरोप घेऊन संतोषी, गेला आपल्या स्वस्थानासी, पुढे तया विप्रासी, मरण आले परियेसी, पिंगला नाम वेशेसी, दोघे पंच तू पावली, पूर्व कर्मानुवंदेसी, जन्म झाला राजवंशी, दशार्णवाधिपतीच्या कुशी, वज्रबाहूचे उदरात, तया वज्रबाहूसी, ज्येष्ठ राणी गर्भेसी, उद्भवला गर्भ परियेसी, राजा समारंभ करीत असे, देखून या तिचे सौतीसी, क्रोध आला बहुवसी, गर्भ झाला सपत्नीसी, म्हणून धरिला द्वेषमणी, सर्प गरळ आणवणी, दिले सौतीस नाना यत्नी, गरळ भेदिली अति कहणी, तया राया ज्येष्ठ स्त्रियेनी, ऐशा प्रिय राजपत्नी, झाली प्रसूत बहुकष्टेनी, उपजता बाळा तेतनी, सर्वांगी वर्ण माता सुतासी, विष व्यापिले सर्वांगासी, म्हणून आक्रदंती दिवाणीशी, दुःख करी राजा क्लेशी, म्हणे काय करू आता, देशोदेशीच्या वैद्यांसी, बोलावी ती चिकित्सेसी, वेचिती द्रव्य अपारीसी, काही केली या बरे नव्हे बरे, राजा येऊन एके दिवशी, पाहे आपले स्त्री सुतासी, देखून या महाक्लेशी, दुःख करी परियसा, आता यासी पाहावयासी, कंटाळा येतो आम्हासी, बरवे नव्हे सत्य यासी, काय करणे म्हणतसे, याते देखता आम्हासी, व्रण लागती देहासी, असे असती महादोषी, त्यांते तेजू म्हणत असे, याते तेजू म्हणत असे, राजा म्हणे दूतासी, माझे बोल परियेसी, नेऊनी आपले स्त्रीपुत्रांसी, अरण्यात टाकावी, येणे परी दूतासी, राजा सांगवी विस्तारेसी, रथ दिदीला संजोगेसी, घेऊनी निघाला झडकरी, रथावरी बैसवणी, घेऊनी गेला महाराणी, तेथे जेथे नसे मनुष्य कोणी, तेथे ठेविली परियसा, माता सुत दोघे जण, पीडिता ते महाव्रणे, कष्टती अन्नोदकावीन, महारण्य वनात, ऐसी महारण्यात, राजस्त्री असे हिंडत, पुढे जाता देखील पंथ, गुरु चरती राणात, तयांपाशी जावणी, पुसत असे करुणा वचनी, गोरक्षकांते विनवणी, मागे उदक कुमर कासी, गोरक्षक म्हणती तियेसी, जावे तुवा मंदिरासी, तेथे उदक बहुअसी, अन्नही तुते मिळेल, म्हणून मार्गे दाखविती, हळूहळू जाय म्हणते, राजपत्नी मार्ग क्रमिती, गेली तया ग्रामासी, म्हणे येथे कवन राजा, संतोषी दिसती समस्त प्रजा, ऐकून सांगती वैश्यराजा, महाधनिक पुण्यवंत, याचे नाम पद्माकर, पुण्यवंत असे नर, तुते रक्षीला पार, म्हणून सांगती तियेसी, इतुकी या अवसरी, तया वैशाची या घरी, दाती होती मनोहरी, तीही आली तिये जवळी, येऊनी पुसे ती वृत्तांत, घेऊन गेली मंदिरात, आपल्या स्वामीशी सांगत, आद्यंत विस्तारीसी, देखून या विषयनाथ कृपा करी अत्यंत, नेली आपल्या मंदिरात, दिले एक गृहतीसी, पुसून या वृत्तांत, वाणिज्य झाला कृपावंत, दिले अन्न वस्त्र बहुत, नित्य तिसी रक्षित असे, वर्तता ऐसे एके दिवशी, प्राण गेला कुमारकासी, प्रलाप करी पोहोसी, राजपत्नी परियसा, मूर्छा येऊनी ते क्षणी, राजपत्नी पडे धरणी, आपली पूर्व आठवणी, महाशोक करीत असे, नानापरी दुःख करिता, ऋषभयोगी आला त्वरिता, पूर्वजन्मींच्या उपकारार्थ, पातला तेथे महाज्ञानी, योगी याती देखुनी, वंदिता झाला तो वाणी, अर्घ्यपाद्य देऊनी, पूजा केली उपचारी, तया समयी योगीश्वर, पुसे कवन दीर्घ स्वर, शोक करीत असे अपार, कवन असे म्हणत असे, सविस्तरे वाणी योगी याते, सांगता झाला वृत्तांत, योगीश्वर कृपावंत, आला तिये जवळीके, म्हणे योगी तियेसी, मूढपणी दुःख करीसी, कवन जन्माला भूमीसी, कवन मेला सांग मज, भूतेपाचा ठाई, मिळवणी जाता शून्य पाही, दुःख करिता अवकाश नाही, वाया कावो दुःख करीसी, तीन गुणां पासाव उपजती, मनुष्य स्वभाव, सत्वगुण असे देव, रजोगुणे मनुष्य जाण, तामसतोची राक्षस, जैसा का गुण बसे, तैसा पिंड जन्म भासे, कधी स्थिर नव्हेची, ऐसे एकूणी राजपत्नी, करी योगी यासी विनंती, आपणासी झाली ऐसी गती, राजभ्रष्ट होऊनी आले, माता पिता बंधुजना सोडूनी आले मी राणा, पुत्र होता माझा प्राण, भरवसा मज त्यागाचा, तया झाली ऐशी गती, वाचून आपण काय प्रीती, मरण व्हावे मज निश्चिती, म्हणून जरणी लागली, ऐसे निर्वाण देखुनी, कृपा उपचे योगी या मनी, सर्व पूर्व उपकार स्मरणी, प्रसन्न झाला तयवेळी, भस्म काढून तयवेळी, लाविली प्रेताची कपाळी, घालिता त्याचे मुख कमळी, प्राण आला तवर येचा, बाळक बैसले उठवणी, सर्वांग झाले सुवर्णवर्णी, माता सुत दोघे जनी, रण गेली तत्काळी, राजपत्नी पुत्रासहित, करी योगी असे दंडवत, ऋषभयोगी कृपावंत, आणि भस्म प्रक्षित असे, तत्काळी दोघे जनांसी, शरीर झाले सूर्य संकाशी, शोभायमान दिसे ती कैसी, दिव्य देह उर्भय वर्ग, प्रसन्न झाला योगेश्वरू, तयवेळी दिधला वरू,
नव्हे तुम्हा नव्हे कधी जरू तारुण्य रूप चिरंजीव ऐसा प्रसन्न होऊनी योगी गेला तत्क्षणी ऐकराया मनोमणी सत्पुरुषाचे सन्निधान ऐसा राजा ऐकोनी नमन करीत एक क्षणी विनवी तसे कर जोडूनी कोठे असे सत्पुरुष ऐकोनी राजाचे वचन सांगत असे मुनी आपण भीमा तरी गाणगा भुवन असे तेथे परमपुरुष तयाभासी जावे तुवा दर्शन मात्रे होईल भरवे ऐकुनी राजा भावे निगता झाला तये वेळी एको भावे राजा आपण निघाला श्री गुरु दर्शना प्रयाणान तरी करी प्रयाण आला गाणगापुरासी ग्रामी पुसी सकळ कांसी इथे एक तापसी रूपधरी संन्यासी कोटी आहे म्हणून कोणी न बोलते ते असे राजा कुपला बहुवसी मनी आलो भेटीसी दाखवा आपणासी म्हणत असे मग म्हणती समस्त लोक अनुष्ठानस्थित असती नेक अमराजा संगमी माध्यानिक म्हणत असे मग म्हणती करुणी ग्रामी येतात ऐसे ऐकून म्लेच्छ देखा समजता वर्जुनी आपण ऐका बैसोनिया आंदोलिका गेला तया स्थानासी दुरोणी देखता श्री गुरुजी चरण झाले चाले म्लेच्छ पर्येसी जवळी गेला पहावयासी नमन करुणी उभा राहे श्री गुरु म्हणती तयासी कार्य रजका कोठे असती बहुत दिवसा भेटलासी आमचा दास होऊन या ऐसे वचन ऐकून म्लेच्छ झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांगी नमन राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षिले आमासी झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज राजा म्हणे श्री गुरुसी राजस्फोटक आपणासी व्यथा होत असे प्रणासी कृपादृष्टीने पाहावे ऐसे वचन ऐकून श्री गुरुप्रती हास्य वदन स्फोटक नाही दाखवी म्हणून पुस्ताती येवनासी राजा बाहे स्फोटकासी नदिसे स्फोटक अंगार सरसी विस्मय करीत असे मानसी पुनरपी चरणी ठेवी माता राजा म्हणे स्वामी असे तुझे प्रसन्न तो आमासे राज्य पाविलो मी संतोषी अष्टैश्वर्य भोगिलो पुत्रपौत्र देखील नयनी झालं पूर्ण अंतःकरणी आता एक असे ऐक म्हणी ऐश्वर्य माझे अवलोकावे पूर्व माझा जन्म रजक स्वामी वचने राज्य विशेष पावणी देखील नाना सुख उनी एकम लेच्छा जाती श्रीगुरु म्हणी विचारती पुढे होणार असे गती कलियुगा असे दुर्जन यती गौप्य असता पुढे बरवे सहा सहज जावे सिंहस्थानी महातीर्थ गौतमीसी जावे आता भरवसी एथोनिया गोप्य भावे ऐसे म्हणी विचारुनी श्री गुरु मन निघाले संगमाहुनी राजा आपले सुखासनी बैसवी प्रीती करुणी या पादुका घेतल्या आपल्या घरी सांगाते येतसे चरणाचारी श्री गुरु म्हणती आरोहण करी निंदा लोकनिंदा तुझ करीती श्री गुरु निरोपिती यवनासी आरोहण करी वारू वेसी दुरी जावे नगरासी निरोप आमचा नको मोडू पाप विनाश तीर्थासी भेटी येईल तुम्हासी ऐसे म्हणून रायासी अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती चतुष्वतारित कोस देखा राजा पातला दिवसे एका पाप विनाशी तीर्थीनिका अवलोकितसे श्री गुरु विस्मय करती अति मानसी येऊनी लागी चरणासी विनवित असे भक्तीसी ग्रहाप्रती यावे म्हणत असे नगर सर्व शृंगारिले प्रवाळ मोती तोरण केले गुडिया मखर बांधविले समारंभ करी नगरात बैसवनिया पानगीत आपण चरण चाली चालत नवरत्ने असे वाळत नगर लोक आरत्या आणीती ऐशा समारंभे राजा देखा घेऊन गेला श्री गुरु नायका विस्मय करती सकळे महदाश्चर्य म्हणतात ऐशा समारंभे देखा घेऊन गेला राजा ऐका महाद्वारा पाथला सुखा पायगडी अंथुरती नाना परिची दिव्यांबरे मार्गी अंथुरती पवित्रे वाजती भेरी वाजंतरे राजगृह पातले महासिंहासन स्थानी शृंगार केला अति गहडी जगद्गुरु ते नेऊनी सिंहासनी बैसविले समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले एकले आपण शिष्य चौघे जण जवळी होते परियसा राजा विनवी स्वामी असे अंतर पडले श्री चरणांचे राज्य केले बहुवसी आता द्यावी चरणसेवा ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती आमची भेटी श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करीती तुवा यावे भेटीसी ऐसा निरोप देऊनी श्रीगुरु निघाले तेथून राजा विनवी चरण धरुणी ज्ञान मजला असावे कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल ऐसे म्हणत आपण निघाले त्वरित गेली गौतमी यात्रेसी स्नान करुणे गौतमीसी आले गाणगापुरासी आनंद झाला सप्तमानसी श्री गुरु चरण दर्शने समस्त शिष्यांती बोलाविती श्री गुरु त्यांची निरोपिती प्रगट झाली बहुख्याती आता राहावे गौप्य आम्ही यात्रा रूपे श्री पर्वतासी निघालो आता परियेसी प्रगट बोल हाची स्वभावेसी गौप्य रूपे राहू येथेची स्थान अमुचे गाणगापूर येथुनी न वचो निर्धार लौकिकमध्ये अवधारा बोल करीतो श्री शैल यात्रा ऐसे म्हणून शिष्यांते सांगते झाले श्री गुरुनाथ सिद्ध ना सांगे नामधारकांप्रत चरित्र ऐसे श्री गुरुचे लौकिकार्थ दाखवावयासी निघाले आपण श्री शैल्यासी कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका येथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे सर्वभौम स्फोटक शमनम ऐश्वर्यावलोकनम नाम पंचाशत्तमोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।